बॉडी लँग्वेज मी प्रयत्न करतो त्यांचे चेहरे सुद्धा वाचण्याचा. केशवजी, विलास मला बोलायचंय. बाकी अंदाज खरे ठरो अथवा न ठरो, 16 तारखेनंतर महाराष्ट्र मुंबईमधून ठाकरेंचं राजकारण संपलेलं असेल हे भविष्यवाणी तुमच्या नेत्यानं केली होती. ती भविष्यवाणी तर नक्की खोटी ठरेल का? विलास मला बोलायचंय. प्लीज बोला बोला, तुमच्याकडे चालू आहे. विलास असं आहे तुम्ही म्हणजे मला खरंच कळत नाही. एकीकडे तुम्ही तिथं आम्ही इथे लांब आहोत त्यामुळे तिथं तुम्ही आम्हाला एकतर वेळ कमी देताय. सगळ्यात पहिली गोष्ट. त्यामुळे मला हे बरोबर नाही. आणि स्वतः अर्थ काढून मोकळे कोण तुमच्याशी उभारले ते म्हणतात अर्थ काढला होता त्यांनी. मी वारंवार सांगतोय भारतीय जनता पार्टी जिंकणार. म्हणजे जे मराठी माध्यमांमध्ये ठराविक लोकांमध्ये जे पूर्वग्रह दूषितपणे वागत आहेत, जे भाजपाबद्दल अत्यंत पूर्वग्रह पद्धतीने वागतायत, त्याची तुमच्याशी उभारलेले पत्रकार तुमच्याशी उभा राहिलेले. काय मुक्ताफळ त्यांनी आता इथे उधळली, कुठल्या कशा उधळली मुक्ताफळ ही? म्हणजे मी तुम्हाला सातत्याने सांगतोय की भारतीय जनता पार्टी ते जिंकणार. भारतीय जनता पार्टी आता तुम्ही सांगू शकत नाही. काय संबंध आहे? इथे आत्मविश्वासाने मी सांगितलं भारतीय जनता पार्टी नंबर 1 पार्टी येणार, भारतीय जनता पार्टीच इथे जिंकणार हे मी सांगतोय. ह्याला स्वतःचे विशफुल थिंकिंग का जोडतायत तोंडी? तुम्हाला असं वाटू शकतं भाजपबद्दल तुम्हाला आक्षेप असू शकतो, पण तो तुम्ही तुमच्या तोंडी व्यक्त करा ना. तुम्हाला आमच्या तोंडी घालायचं कारण काय होतं इथे? त्यामुळे मुळात ही चर्चेची पद्धत बरोबर नाही हे विलास लक्षात ठेवलं पाहिजे. कोणी घातलं तुमच्या तोंडी? कोणी घातलं तुमच्या तोंडी? मी ही 114 आकडा सांगितलेला आणि तुम्ही म्हणता मी आकडे सांगत नाही. मगाशी ऐका काढून रेकॉर्डिंग करा. कोण ताई तुमच्याबद्दल स्पेसिफिकली विचारलो. शिवसेनेचा आकडा किती विचारलो तुम्हाला, तुम्ही सांगितलं नाही. त्याच्याबद्दल बोलतोय जाणार आहोत हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतोय. नाही मी तुम्हाला शिवसेनेचा आकडा किती विचारला होता तर तुम्ही सांगितलं नाही. तुमच्या तोंडाने बोला. तुम्ही आमच्या तोंडी घालू नका. तुमच्या मनातली इच्छा भाजपबद्दल तुम्हाला आक्षेप असू शकतो. आज दिवसभर बघतोय काही पत्रकारांना भाजपबद्दल आक्षेप आहे, तो मी पाहतोय दिवसभर, पण तो इथे अशा पद्धतीने आणू नका. कसला आक्षेप? काय चाललंय? त्यांनी काय मला सांगा. आता त्यांची रेकॉर्डिंग काढून दाखवा. आता काय बोलले ते की भाजप आत्मविश्वास नाहीये, त्यांची बॉडी लँग्वेज. काय संबंध आहे? तुम्हाला जे वाटतं तुमच्याबद्दलची विधानं इथं तुम्ही सांगा नाही ते. ही कुठली पद्धत आहे चर्चेची? एकांगी चर्चा करायची का? नाही तुम्ही तुमच्या मुद्द्याबद्दल बोला. मी तुम्हाला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल बोला. मी माझ्या त्यांचं म्हणणं पूर्ण होतं. त्यांचं म्हणणं मला वेळ व्हायला हवी. चर्चा ही बॅलन्सिंग व्हायला हवी. चर्चेमध्ये किमान पत्रकारांनी जाहीरपणे तरी एकांगी भूमिका घेऊ नये अशी तुमच्या शेजारी जे पत्रकार उभे त्यांना माझी विनंती करा. बरं ठीक आहे, तुम्ही बोला, तुमचं मत सांगा. 16 तारखेनंतर ठाकरेचं राजकारण अस्तित्व संपेल अशा प्रकारची भविष्यवाणी केली होती. तुम्हाला ह्या निवडणुकीच्या सगळ्या लढाईत असं जाणवलं का की हे एकतर्फी झाली आहे की तुम्हाला फाईट दिली? देतो. सगळ्यात पहिल्यांदा माझा मित्र मगाशी जयेश वाणी मगाशी असं म्हणाला की त्याला उद्याच्याला कदाचित अशा अर्थाने मी शब्द प्रयोग केला होता की चॅनलला तर आपण सगळ्या चॅनलला सकाळपासून आहोत. कदाचित तुमचं माझी भेट होणार नाही कारण कदाचित तुमची शिफ्टच्या नंतर किंवा तुमच्या शिफ्टच्या आधी आपण येऊन गेलो असो अशा अर्थानं ते कदाचित होतं. त्यामुळे ज्यावेळी भारतीय जनता पार्टी पराजित होत होती, वाईट अवस्था होती, तेव्हा सुद्धा मी जयेश वाणींना आठवत असेल तेव्हा सुद्धा केशव उपाध्याय डिफेंड करायला त्यावेळी वस्तुस्थिती मांडायला येत असे. आता जिंकल्यानंतर न येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे उद्याच्याला 100% येणार. फक्त वेळा कदाचित पुढे मागे होऊ शकतात. ही त्यातली सगळ्यात मोठी पहिली बाजू त्यातलं होतं. दुसरं असं आहे की ठाकरेंचं राजकारण, ठाकरेंचं ज्या शहरावरती म्हणजे खरी परिस्थिती आहे. आता तुम्ही लगेच मला म्हणजे परवाची रविवारची सभा झाली, काय सभेची अवस्था होती मला आजही आठवत आहे. मी अनेक वेळा महायुतीच्या सभा, शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सभा झाल्या त्या शिवाजी पार्क काय गच्च भरलेलं असायचं हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जिथं निम्मही मैदान जेमतेम भरत नव्हतं, रिकाम्या खुर्च्या होत्या, तिथं अवस्था ज्या शहरावरती राज्य केलं बाळासाहेब ठाकरे नावाचं खूप मोठं नाव या ठिकाणी होतं. त्याच ठिकाणी जे वैभव बघितलं होतं तिथं रिकाम्या मैदानाचा दुष्काळ पाहायला मिळाला. इथंच खरं तर चुणूक या ठिकाणी मुंबई महापालिकेचा निकाल काय लागतोय ही सगळ्यात मोठी चुणूक होती. आता तुम्ही लगेच आमचे मित्र जयेश वाणी किंवा बाकी सगळे काय बघा तुमच्या भाजपच्या आम्ही दाखवतो याच्यामध्ये. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीचं काय पण हे बघा दोघांनाही समान वेळ दिला पाहिजे. तुम्ही टीका केली मला उत्तर घ्यावं लागेल. जी परिस्थिती होती ती परिस्थिती आपण बघितली, ही वस्तुस्थिती आहे.
नाही, पण विलास हा. मी ऐकलं आता केशव सरांचं म्हणणं. हा माझं म्हणणं आहे की केशव सरांनी कदाचित देवेंद्र फडणवीसांच्या सभेचे व्हिज्युअल डोळ्यांसमोर आणून आमच्या सभेविषयी बोललेत. कारण की उभ्या महाराष्ट्राने बघितलं आमची सभा कशी झाली आणि फडणवीस साहेबांची सभा कशी झाली. आता मुद्दा तो नाही केशव सर. माझं काय म्हणणं आहे की एवढी चिडचिड करू नये याच्यासाठी म्हणतोय मी, अत्यंत विनम्रतेने आपल्याला सांगतो. अमितची बाजू नाही घेत आहे, अमितही माझा मित्र आहे. अमित असं म्हणाला की तरी सुद्धा आपण आत्मविश्वासाने बोलता आहात, आपल्याविषयी उलट अमित चांगलं बोलला, फक्त कदाचित मग ऑडिओचा प्रॉब्लेम असू शकतो ज्याच्यामुळे आपण मिसअंडरस्टँड करून घेतलं. तसं नाही, मी अमितची बाजू घेत नाहीये, पण ही चिडचिड होणं स्वाभाविक आहे. ऐका आता सर मी बोललो नाही ना केशव सर, मी आपल्यामध्ये बोललोच नाही. माझं होऊ दे केशव सर, माझी विनंती आपल्याला आघाडी होती चंद्रभाऊ, त्याचबरोबर शिवसेना मनसे आघाडी होती. बघा ही जी चिडचिड होते ना तुमची, विचारून घ्या केशवजी, ही तुमची चिडचिड होते ना, ही चिडचिड याचं निदर्शक आहे की उद्याचा निकाल तुम्हाला तुमच्या लोकांनी तुमच्या कार्यालयात सांगितलाय. उद्या तुम्ही ट्रिमेंडसली हरता आहात हे तुम्हाला कळालेलं आहे, म्हणून ही सगळी चिडचिड होते. जे इश्यू नाही त्या नॉन इश्यूज वरती या पद्धतीने आपण भांडायचं काही कारण नाही. केशवजी, एवढी चिडचिड करायची काही आवश्यकता नाहीये ना. तुम्ही जसं दोन देता दुसऱ्याला तसे दोन तुम्हाला देतील ना लोक. नीट चर्चेत सहभागी करून नाही अजिबात नाही. आज गेली एक मिनिट केशवजी, गेले 400 एपिसोड झाले बडे मुद्द्याचे. कुणी आतापर्यंत त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारू शकले नाहीये. एक मिनिट केशवजी, हे अजिबात नाहीये. मी तुमचा हात पकडून काढतोय. मतदान झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जो आरोप लावताय की हे बायस चाललंय आणि हे असं नाहीये, आम्ही बायस पत्रकारिता केली नाही. 400 एपिसोड झाले बडे मुद्द्याचे. हा संकेत पाळला नसेल तर मी काहीच करत नाही. आम्ही तुम्ही उद्या आज तुम्ही मनसोक्तपणे तुम्हाला जो अजेंडा चालवा, कारण मध्येच तुम्ही तर बोलायला मध्ये संधी देताय तुम्ही. नाही, कारण काय? अजिबात नाही. विरोधकांना वाटतं त्यांचा अजेंडा, तुम्हाला वाटतं त्यांचा अजेंडा, आमचा अजेंडा, आम्हाला घेणं देणं नाही तुमच्या कुठल्या अजेंड्यांमध्ये. तुम्ही तुमचा माईक तुम्ही उभाठाच्या प्रवक्त्याला देता, ही कुठली पद्धत आहे? एका वेळी एकाने बोललं पाहिजे, हा संकेत पण नाही पाळतायत. प्रत्येकाला माईक आहे. एक मिनिट, प्रत्येकाला माईक, तुम्हाला माईक आहे, प्रत्येक माईक आहे ना. ही चर्चा ठरवली वेगळ्या ठिकाणी, नेता वेगळ्या पद्धतीने, इथून तुम्ही सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यावर तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कमी नीट हे चर्चेत सहभागी न करून घेणार. तुमचा कोण पत्रकार बाजूला उभा आहे तो वेगळी भूमिका घेऊन मांडतोय. हे काय चाललंय? हा कुठला अजेंडा चालवत आहे? काही नाही, हे व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही तुमची भूमिका मांडा. महाराष्ट्र बघतोय. आमच्या क्रेडिबिलिटी बद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करणं अयोग्य आहे. आम्ही तुम्हाला संधी देतोय, तुम्हाला प्रश्न विचारतोय. एवढी चिडचिड करण्याची गरज नाहीये केशवजी, प्लीज. असं नाहीये. तुम्हाला पूर्ण वेळ देतोय आणि या चर्चेचं रेकॉर्डिंग काढून बघा. अनेक मिनिटं सर्वाधिक तुम्ही बोललाय. कोण एक पत्रकार तुम्ही घेतला, त्या पत्रकारांनी एकांगी पद्धतीने भूमिका मांडली, हा माझा पहिला आक्षेप आहे. जो पत्रकार म्हणून असता कामा नये. अहो पण नंबर 2, तुम्ही नोंदवू शकता ना. एक मिनिट मी त्यांना देतो. माईक घेताय, तो माईक वरती बोलतोय, ही दुसरी पद्धत नाही. आणि मग जर असं चालवायचं असेल, नाही माईक त्यांना द्यावाच लागेल. माईक त्यांना न देता प्रत्येकाला माईक आहे. तुमच्या मनाला येईल ते प्रश्न विचारा, मला काय. हा बरं ठीक आहे, थांबा एक मिनिट. केशवजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा जो बूम आम्ही यांना देतोय त्याचं कारण असं आहे, ते टेक्निकली आमच्यावर आलेलं हे आहे की त्याचा आम्हाला काही आनंद नाही आहे आणि आम्ही त्याच्या अगोदर बोललो पण. हा बूम जर त्यांच्या हाती दिला नाही तर त्यांचा आवाज पोहोचू शकणार नाही. आणि केशवजी, मी अमित बोलतोय, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला तेच सांगायचं आणि शांतपणे तुम्हाला सांगतोय की आम्ही. केशवजी एक मिनिट ऐकून घ्या. तुमचं ऐकून घेतलं, बघा एक याच्या अगोदर आमची चर्चा झाली. आमच्या सगळ्या रिपोर्टर्सनी जो काही पोल दाखवला त्यामध्ये भाजप 90च्या पुढेच आहे. काही जणांचा 100 आहे आणि काही जणांनी युबीटीला 80 पर्यंत नेलंय. आणि या सगळ्यांना घेऊनच आम्ही चर्चा करतोय. एकांगी चर्चा तर मग तेव्हा कोणीही आरोप केला नाही आमच्यावर की तुम्ही भाजपला 90-100 जागा तुमचेच पत्रकार कसे दाखवताय. हा त्यांचा अंदाज होता. आम्ही जे किंवा इकडनं जे आता जयेश बोलला की तुमच्यापर्यंत पोहोचायला हे झालं असेल, म्हणण्याचं तात्पर्य एवढंच होतं की गेल्या काही दिवसात प्रत्येक जण जे आत्मविश्वासानं म्हणत होता की महायुती 140-145 येईल, त्याचा आत्मविश्वास कमी झाला. तुमचा असं अजिबात म्हटलेलं नाही.
जो 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 ग्राउंडवर होता ना, ज्याला ते दिसत होतं, गेल्या 2 दिवसात ते बदललं आणि जे लोक ठामपणे बोलत होते त्यांचा आत्मविश्वास कमी झाला. त्यामुळे केशवजी अजिबात गैरसमज करून घेऊ नका. एकांगी जाण्याचा प्रश्नच नाहीये आणि तुमचीही बाजू घेण्याचा प्रश्न नाहीये आणि युबीटीची बाजू घेण्याचा प्रश्न नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं आपला आपण वेळ पुन्हा संपला. एकदा फक्त जाताना चर्चेवर एक गोष्ट येऊया. सांगतो, थोडासा टेक्निकल आज आम्ही बाहेरून करतोय, आउटडोअर करतोय, सगळ्यांना बोलता आलं नाही, आपल्याला वेळ पुरेसा मिळाला नाही. पण केशवजी, हे अतिशय आक्षेपार्ह आहे की तुम्ही आमच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्न उपस्थित केला. 400 एपिसोड आम्ही केलेले आहेत बड्या मुद्द्याच्या माध्यमातून. प्रत्येक त्यातले 50 कुणाची मी कधी कुठला अजेंडागिरी आम्ही केलेली नाहीये. 50 एपिसोडला मी एका आलोय. सामान्य माणसाचा मी आवाज आजपर्यंत उपस्थित घेतला करण्याचा नाही आम्ही आक्षेप. प्रयत्न केला. विलास, मी प्लीज, आजपर्यंत आक्षेप आम्ही घेतला तुम्ही नाही. सत्ताधारी 50 आहात, एपिसोड तुमच्या तुम्हाला सगळ्यांच्या प्रश्न चर्चेवर विचारणार, आहे. आम्ही तुम्हाला प्रश्न मी विचारणार. 50 पण तुम्हाला जे प्रश्न हवं आक्षेप नाहीये. तेच आम्ही करू प्रश्न असं होणार नाही. आक्षेप नाही. वेळ दिला कधी पाहिजे. विरोधकांना सुद्धा वाईट वाटेल, सत्ताधाऱ्यांना वाईट वाटेल. मी आज पण आक्षेप नाही घेतला विलास. मी आज पहिल्यांदा आलो का चर्चेमध्ये? मी याच्यापूर्वी आलेलो आहे. अत्यंत कठीण परिस्थितीचं मी चर्चेत आलेलो आहे. ठीक आहे, ठीक आहे, आपण पुढे जाऊया. महाराष्ट्राला आपले वाद ऐकायचे नाहीयेत, महाराष्ट्राला अनालिसिस ऐकायचं होतं. बरं, एक केशवजी, उद्या येताना जिंकला तर पेढे घेऊन या, आम्ही त्याचं सुद्धा स्वागत करू. आम्हाला का पूर्वग्रह दूषित असण्याचा काही एक संबंध नाहीये त्याच्याबद्दल. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला पहिला पेढा आम्ही भरू जिंकला तर, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये.